डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब. युगपुरुष भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज भामठाणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. भामठाण ग्रामपंचायत, बुद्धविहार, प्राथमिक शाळा, हायस्कूल अशा विविध ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. सर्व समाजातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केलं. यामध्ये प्रामुख्यानं शाळेतील मुलामुलींनी आपले मनोगत सुंदरपणे व्यक्त केलं. विकास भोसले, दिनकर बनसोडे, किशोर बनसोडे, रमेश सांगळे, विलास बनसोडे, विजय बनसोडे, गौरव भोसले, श्रीमंत भोसले, राजू काजी या सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमंत भोसले यांच्या परिवारातर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त विधवा स्त्रियांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. तसेच 4 वाजता सर्वांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच 6 वाजता गावातून शांततेत मिरवणूक काढण्यात आली. या आयोजकांचे नियोजन पाहून गावकऱ्यांनीही कौतुक केलं. यावेळी श्रीमंत भोसले, गौरव भोसले, सतीश भोसले, विकास भोसले, सागर भोसले, वस्ताद भोसले, दादासाहेब भोसले, अंबरनाथ भोसले, सोमनाथ भोसले, पत्रकार संदीप बनसोडे, रसूल सय्यद, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, रामनाथ सांगळे, गोकुल बनसोडे, ताहिर शेख, सरफराज सय्यद, प्रकाश जाधव, बशीर काजी, संदीप भोसले, हनुमान मुठे, रामकिसन सोनवणे, रामहरी थोरात, जालिंदर आवटी, सुभाष जाधव, अशोक बनसोडे, प्रकाश जाधव, शिवनाथ आव्हाड असे अनेक युवक आणि युवती माता भगिनी उपस्थित होत्या. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे भामठाण प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. एक देव होता आणि आम्हाला समुद्र बनवले, अधिकार दिला आम्हाला, आमचे नशीब घडवले, पायाची धूळ होता आणि आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवले. जय भीम. जय भीम. सगळ्यांना अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि सुरुवात करतो. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, बोधिसत्वमुख नायका, मोडल यावेळी परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, डावी दिशा घुमदे तुझीच गर्जना, तुझीच गर्जना. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. मित्रांनो, लाल दिव्याच्या गाडीला कुणाचं योगदान आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. आणि त्याच बाबासाहेबांच्या नावावरती काही राजकारण करणारे लांडगे आपल्या समाजामध्ये आहे. मला शाहिरांच्या 4 ओळी आठवल्या. जे हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. वस्त्या जाळल्या जातात दलितांच्या, तुमचे कंठ का दाटत नाही. अरे हाल बघून दलितांचे तुमचे काहीच का पाडत नाही. आणि दलितांच्या मतावरती राज्य करता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तुम्हाला लाज कशी वाटत नाही. मित्रांनो, अख्ख्या जगाला जर भारत म्हणून ओळखायचं असेल तर फक्त 2च नावाने ओळखले जाते. ते म्हणजे अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 2च नावाने भारत ओळखले जाते. रस्त्याने चालताना एखादा धातूचा तुकडा दिसला म्हणजे आपण त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो का? नाही ना. तर आपण त्याला पहिलं अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते सोडून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आपण आपल्या तत्वाबद्दल एवढं गाफील का? आपण सुद्धा स्वतःला ज्ञानाच्या अग्नीमध्ये झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते सोडून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केलं पाहिजे. असे आपल्या मस्तकात पेरणारे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक 7वीचा विद्यार्थी असतो मित्रांनो, आणि त्याला शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला, राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो आगळा वेगळा, ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान म्हणजे काय रे? तर त्या निरागस पोरानं उत्तर दिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान त्याला आलंच नाही. ते त्याने एकच शब्द भीमराव लिहिलं, एकच शब्द भीमराव लिहिलं. मित्रांनो, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये राग असतो, पण राग घेऊ घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. आजकाल सध्या एखादं आरे जरी म्हणलं तर आपण त्याला कार्य म्हणण्यासाठी पण नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होते, जिथं माणसं चपला करीत होते. पण बाबासाहेब आंबेडकर तिथपर्यंत थांबले नाही. त्यांनी संपूर्ण राज्य येऊन भारताची राज्यघटना लिहिली.
मागचे डिप्युटी साहब म्हणले थे आपले, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, पुल के बाहर बैठकर भारत की तकदीर लिख कर चला गया. आणि ते म्हणजे भारताचं संविधान. म्हणून म्हणतो की ना गीता से चलेगा, ना कुरान से चलेगा, ना बाइबल से चलेगा. ना गीता से चलेगा, ना कुरान से चलेगा, ना बाइबल से चलेगा. हिंदुस्तान की सिक्की जागीर नहीं चलेगा तो सिर्फ संविधान से चलेगा. मित्रांनो, या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे. दगड घातला की टिंग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो. तसंच धर्माला धर्म घातला की आग लागते, टिंग्या पडतात, वनवा पेटतो आणि नंतर यात माणुसकी जळून खाक होऊन जाते. मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे भगवा पलीकडे निळा, यातच दाबला जातो माणुसकीचा गळा. आणि खऱ्या अर्थानं जर माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरले गेले पाहिजे. तिरंगा या मातीमध्ये पेरला गेला पाहिजे. जाता जाता एवढं सांगतो की असू दे तुझा भगवा प्यारा, असू दे तुझा निळा प्यारा, असू दे तुझा हिरवा प्यारा, सबसे प्यारा तिरंगा हमारा, सबसे प्यारा तिरंगा हमारा. जय हिंद. आपण जयंती साजरी करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना एक ठराविक समाज हा विभाजित न मानता संपूर्ण समाज रचनेचा हा एक भाग म्हणून या ठिकाणी ही जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि न्याय आणि बंधुत्व ही चतुर्स्थिती दिली, प्रज्ञाशील, करुणा. आणि बाबासाहेबांनी जाता जाता हे सांगितलं की जो संघर्ष करील तोच खऱ्या अर्थाने क्रांती करू शकतो. आणि क्रांती करणाऱ्या समाज हा बाबासाहेबांना अभिप्रेत होता. कोणताही महामानव असेल, मग राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, की ज्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाची चतुर्स्थिती दिली. अशाच अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज आणि त्या समाजाला अभिप्रेत असण्यासाठी बाबासाहेबांनी वेळोवेळी या ठिकाणी बाबासाहेबाला एक वेळ तुम्ही नारळ फोडू नका, पण बाबासाहेबांना असलेला समाज जर घडवायचा असेल तर बाबासाहेबांनी जी विचारसरणी तुमच्या समोर ठेवली, जे सर्वात महत्वाचं शिक्षण ही पवित्र गंगा आहे. नॉलेज इज वेल्थ. ज्ञान हे पवित्रतेचं लक्षण आहे. ज्यावेळेस समाज हा साक्षर होईल, बाबासाहेबांनी दिलेले विचार त्यावेळेस तो आचरणात आणील. स्वातंत्र्य, समता हे आचरणात आणील. त्याच दिवसांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार तुमच्या आमच्यामध्ये रुजल्यासारखं होईल. नाहीतर जयंती आपण दरवर्षी साजऱ्या करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, आंबेडकरांची होती, सगळ्यांच्या जयंत्या होतात, पण आचरणात जर त्यावेळेस येत नाही तोपर्यंत या जयंतीना माझ्या माहितीप्रमाणे फारसा असा अर्थ नाही. याचा अर्थ जयंती साजरी करू असा नाही. जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचा विचार हा त्या समाजामध्ये, संपूर्ण समाज रचनेमध्ये रुजला पाहिजे, हेच या ठिकाणी मी अभिप्रेत करतो. तो राहुल फार चांगला बोलला की राहुल या ठिकाणी फार क्रांतिकारी बोलला. त्यांनी सांगितलं तिरंगा हा आमचा आहे, आम्हाला तुम्हाला सगळ्या ह्या वेगवेगळ्या रंगामध्ये पछाडलं आणि हे पछाडत असताना तिरंगाच हा श्रेष्ठ आहे हे राहुलने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं. एवढंच बोलून या महामानवाला अभिवादन करतो. संयोजकांनी चांगला उत्तम असा कार्यक्रम ठेवला, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. सर्वात महत्वाचं त्यांनी मला बोलायला परवानगी दिली हे या ठिकाणी नमूद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. एवढं बोलून मी माझे तोडकं होईना मनोगत व्यक्त केलं याबद्दल आभार मानतो.